Good morning. Congratulations. Thank you so much. What's your name? My name is Pallavi Pawar. I am from Pune. We are into the waste management field. We are actively working since 2013 and we have introduced all innovative product range like composting machine, garbage chute, baling machine, straw mill. So these all are very helpful in processing the waste, and it's very helpful on dumping yard and overall waste management purpose. And we are very thankful to our government, Modi government, who is very supportive. आणि खरं तर त्यांच्या भारत स्वच्छता अभियान अंतर्गत त्यांनी राबवलेल्या अनेक इनिशिएटिव्हमुळे आमच्यासारख्या कंपन्यांना स्कोप मिळाला की आम्ही वेस्ट मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रात काहीतरी करू शकलो. आणि दुसरी गोष्ट, मोदीजींनी ज्या काही इनिशिएटिव्स घेतले त्याला फॉलो केलं देशातल्या सर्व बिल्डर्स, हॉटेल्स, कॉर्पोरेट या लोकांनी, आणि त्यांनी आमच्या प्रोडक्टला प्रायोरिटीज दिल्या. त्यांनी आमच्या मशिनरीज त्यांच्या प्रिमायसेसमध्ये, त्यांच्या हॉटेल्समध्ये इन्स्टॉल केले आणि ते क्लिनलीनेससाठी खूप मोठं काम करत आहेत. तर आजच्या डेटला आमच्या मशीनमुळे ओला कचरा हा डम्पिंग यार्डला न जाता पर्टिक्युलरली प्रिमायसेसमध्येच प्रोसेस होतो. तर ही फार मोठी उपलब्धी आहे की आजच्या काळामध्ये जर पाहाल की इंडियासारख्या कंट्रीमध्ये इट्स अ व्हेरी पॉप्युलेटेड कंट्री, एवढ्या मोठ्या प्रमाणात वेस्ट रोजच्या रोज कलेक्ट होतो. तर त्यामुळे अशा काही इनिशिएटिव्हमुळे वेस्ट हा पर्टिक्युलरली प्रिमायसेसमध्ये प्रोसेस केला जातो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आम्ही हा बिझनेस चालू करायचा विचार केला होता त्यावेळेला काही अवेअरनेस नव्हता देशामध्ये, आणि अक्षरशः म्हणजे अशावेळी आम्ही या बिझनेसमध्ये एंट्री केली की ज्यावेळी लोकांना याची फारशी काही माहिती नाही, अवेअरनेस नव्हतं. आणि तो काळ खरं तर खूप चॅलेंजिंग होता आमच्यासाठी. पण आम्ही ज्या काही संकल्पना उभ्या केल्या त्यावरती आमचा पूर्ण विश्वास होता आणि आम्ही त्यावरती खूप ठाम होतो आणि आम्ही आमची पुढची वाटचाल चालू केली. तर इनिशियली ज्यावेळी आम्ही बिझनेस चालू केला, म्हणजे 2013 ते 2018पर्यंत आमची ट्रेडिंग कंपनी होती. 18मध्ये ॲक्च्युली आम्ही मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. पण मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं, वर्ष 2 वर्ष जरा गाडी रुळावर येती न येती तोवर आम्ही कोविडचा काळ पाहिला. कोविडचा काळ खूप चॅलेंजिंग होता. म्हणजे त्यावेळी अक्षरशः कंपनी बंद पडेल की काय असं वाटत होतं. पण स्टील त्यावेळी पण आम्ही आमचा म्हणजे पर्सनल लेवलला विचार न करता कंपनीचा विचार केला. वी वेअर व्हेरी कमिटेड टू आवर ऑल इन्व्हेस्टर्स, बँकर्स, आणि आम्ही एक एक पावलं पुढेच टाकत गेलो. आणि अल्टिमेटली आता एक खूप चांगला स्केलला आमची कंपनी आली आहे. आता आमचं व्हिजन आहे की ऑल ओव्हर दी वर्ल्ड आमचा कसा प्रेझेन्स जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि ह्या सर्वामध्ये माझ्या पार्टनरचं फार मोठं योगदान राहिलं. मिस्टर परिमल साळुंखे हे माझे पार्टनर आहेत आणि ते माझे बंधू पण आहेत. आणि त्यांच्या सपोर्टमुळे आणि सहभागामुळे, ॲक्टिव्ह सहभागामुळे आमची कंपनी एक चांगल्या स्केलला आम्ही आणू शकलो. आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या फॅमिलीचाही खूप मोठा सपोर्ट राहिला. जसं माझे हजबंड आहे, माझे सासू सासरे, यांचा फार मोठा सपोर्ट यामध्ये राहिला. आणि सर्वात मोठं क्रेडिट मी माझ्या आईला सुद्धा देईन. थँक्यू सो मच. वंडरफुल. खूप चांगली अपॉर्च्युनिटी दिली, खूप चांगला स्कोप दिला की मीडिया कव्हरेज त्यांनी दिलं. मीडिया कव्हरेजमुळे आमचा एक चांगला बिझनेसचा एक स्प्रेड होऊ शकतो यासाठी, आणि एक चांगली ओळख निर्माण होऊ शकते. मनकर्णिकाचा ह्यासाठी आम्हाला खूप चांगला सपोर्ट झाला. थँक्यू सो मच मनकर्णिका.